नमस्कार मंडळी, मी शिल्पा साळुंखे। तर शिल्पा साळुंखे यूट्यूब चॅनलवरती परत एकदा तुमचं मनापासून मी स्वागत करते। तर मित्रांनो, मैत्रिणींनो, आम्ही कुठे चाललोय तर चला बाळूमामाला चाललोय आदमापुराला। तर आदमापूरमध्ये आम्ही पोहोचलेलो आहे आणि आदमापूरमध्ये आमोशा आहे। आमोशा दिवशी किती खूप सारी गर्दी आहे बघू शकता। तर आम्हासनी दर्शन कसं भेटते याची चिंता लागलेली आहे, कारण की इतक्या लांबून आम्ही आलोय बाळूमामांना भेटायला, त्यांचं दर्शन घ्यायला। तर बाळूमामापर्यंत जायचं म्हटल्यावर ही गर्दी क्रॉस करून पुढे गेलं पाहिजे। तर ह्या गर्दीतून कशी वाट काढायची चाललंय बघा। ह्या बघा माझ्या मैत्रिणी, तर आम्ही मैत्रिणी सर्वजण आलेलो आहोत की बाळूमामाच्या दर्शनाला। तर गर्दी असल्यामुळं काय सुचेना की कसं पुढे जायचं बाळूमामांपर्यंत। तर चला बघूया कसं कसं दर्शन भेटतंय आपल्याला। तर बघू शकता खूप सारी गर्दी आहे। तर प्रत्येक आमुष्याला एवढी गर्दी नसते, तर ह्या आमुष्याला भरपूर सारी गर्दी आहे, कारण की पहिल्या पण आम्ही आमुष्या केलेले आहेत की येत होतो आम्ही बाळूमामांना दर्शनाला। तर त्यावेळेस एवढी गर्दी नव्हती, कारण ह्या वेळेस म्हणजे माणसांचा समुद्रच बघायला भेटलाय की एवढ्या मी म्हणजे देवांना गेलो, भरपूर ठिकाणी गेलो, तर एवढी गर्दी कधी मी बघितली नव्हती, पहिल्यांदाच बघितल्या। तर ही माझी फ्रेंड आहे, हाय बाय 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 टाटा करायला लागल्या। तर चला, आणि सभोवताना गर्दी भरपूर आहे। आम्ही लवकर आलेलो, तर दर्शन घेऊन आलोय आणि ह्या गर्दीमध्येच बसलोय, कारण की पाय भरपूर दुखायला लागले। त्या आरतीला वेळ आहे, तर आरती 5ला चालू होणार आहे, तर आत्ता वाजते त्या 4:30, तर अर्धा तास अजून टाईम आहे। तर चला मित्रांनो, इथून पुढे पुढच्या देवाचं कोणत्या देवाचं आम्ही दर्शन घेतोय नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा, म्हणजे कळेल तुम्हाला आम्ही पुढं कुठे जाणार आहोत। तर चला, देवदर्शन झालं, आरती झाली, आता आम्ही चाललोय पुढच्या देवदर्शनाला। तर ह्या ज्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत त्या ठिकाणाचं मी तुम्हाला नाव सांगणार नाही, तुम्ही कमेंटमध्ये मला सांगायचं आहे ते ठिकाण कोणतं आहे ते, कारण की आतमध्ये आपल्याला गाभाऱ्यात म्हणजे दर्शन घ्यायला गेलं तर व्हिडिओ करून देत नाही ती। आणि हा माझा भाचा आहे, तर झोपलाय कसा बघा निवांत। तर रात आम्ही पूर्ण काढल्या म्हणजे रांगेत उभा राहून दर्शनासाठी, त्यामुळे आता सर्वजण झोपायच्या तयारीत आहेत प्रवासात। तर चला, तर ह्या ठिकाणाचं नाव काय आहे नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण की आपण आत गाभाऱ्यात गेल्यानंतर आपल्याला व्हिडिओ करायला चान्स नसतो, त्यामुळे मी देवांचं व्हिडिओ घेतलेले नाहीत। तर बाहेरून तुम्हाला म्हणजे मंदिर वगैरे दाखवते, त्याच्यावरून तुम्हाला कळतच असेल की आम्ही कुठं आलो आहोत। तर हे ठिकाण कोणतं आहे हे नक्की कमेंटमध्ये सांगा। किती लोकांना माहिती आहे ह्या ठिकाणावर, किती लोक गेलेले आहेत, आपण बघूया ह्या व्हिडिओच्या माध्यमातून की किती लोक आपला व्हिडिओ पाहतात। तर चला, तर पुढच्या ठिकाणाचं नाव मी नक्की तुम्हाला सांगणार आहे की पुढचं ठिकाण कोणतं आहे। तर मंडळी, हा व्हिडिओ तुमच्या लक्षात राहण्यासारखा आहे। तर आम्ही हे कुठं आलेलो आहोत तर तुम्ही ठिकाण बघितल्या ओळखलंच असेल, तरी सुद्धा मी सांगते तुम्हाला की आम्ही कुठं आलेलो आहोत। तर आम्ही आलेलो आहोत दक्कनचा राजा आपला ज्योतिबा राजा। तर चला, डोंगरच्या ज्योतिबाचं आम्ही दर्शन घेण्यासाठी आलोय। तर आपला ज्योतिबा राजाचं दर्शन घ्यायला चाललोय आम्ही। तर आतमध्ये आपल्याला एंट्री नाही मोबाईलला, त्यामुळे आपल्या ज्योतिबा राजाचं तुम्हाला दर्शन करू शकत नाही, कारण की आपल्याला मोबाईल आत नेता येत नाही आणि आतमध्ये नेला तर जप्त होऊ शकतो। तर चला, दक्कनच्या राजाचं दर्शन बाहेरूनच तुम्हाला दाखवते। तर खूप छान असं दर्शन पण आमचं झालं आणि आपण आलोय गोमातेचं तीर्थ घ्यायला। तर गोमातेचं तीर्थ आपण इथं घेतलेलं आहे। तर इथूनच पुढं जरा गेलं तर आपल्या महादेवाचं लिंग स्थापित केलेलं आहे, म्हणजेच की पिंड आहे। तर तिथं आम्ही चाललोय, तर तिथं पण खूप छान अशी पिंड आहे आणि सजवलं पण खूप छान। तर मित्रांनो, मैत्रिणींनो, माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा। तर चला शेतकरी मित्रांनो, मैत्रिणींनो, काहीतरी आयुष्यात चेंज पाहिजे आणि नामस्मरण देवाचं सुद्धा आपण केलं पाहिजे, त्यासाठी हा छोटासा ब्लॉग।